एका महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूयात। उर्फी जावेद प्रकरणावरून भाजप नेत्या चित्रा वाघ आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यात निर्माण झालेला वाद आता टोकाला पोहोचलाय। राज्य महिला आयोगाने चित्रा वाघ यांना नोटीस बजावली आहे। राज्य महिला आयोगाच्या प्रतिमेला तडा जाईल असं वर्तन केल्याने ही नोटीस बजावण्यात आल्याचं चाकणकरांनी सांगितलंय। अनुराधा वेब सीरीजवरून महिला आयोगाने अभिनेत्री तेजस्विनी पंडितला नोटीस बजावली, मात्र उर्फी जावेदला नोटीस बजावली नाही असा आरोप चित्रा वाघ यांनी केला होता। वाघ यांचे हे आरोप चाकणकर यांनी फेटाळलेत। आयोगाकडे आलेल्या तक्रारीवरून अनुराधाच्या दिग्दर्शकांना नोटीस बजावण्यात आली होती असं चाकणकरांनी स्पष्ट केलंय। राज्य महिला आयोग स्वतंत्रपणे काम करत असल्याचंही चाकणकर यांनी सांगितलं आणि या नोटीसला 2 दिवसात उत्तर देण्याचे निर्देश वाघ यांना देण्यात आलेत। आता चित्रा वाघ या नोटीसला काय उत्तर देतात हे पाहावं लागेल। राज्य महिला आयोग काम करत असताना आपल्याकडे येणाऱ्या व्यक्तीला न्याय दिला गेला पाहिजे ही भूमिका आम्ही सातत्याने मांडत आलो। या आयोगाची फार मोठी गरिमा आहे। 30 वर्ष काम करणारा हे आयोग आहे। तुम्ही एक पत्रकार परिषद घेऊन दिवाणी न्यायालयाचा अधिकार आयोगाला आहे, एका न्यायालयाच्या वरती तुम्ही शिंतोड उडवण्याचं किंवा अपमान करण्याचं काम एका पत्रकार परिषदेमध्ये करतो। त्याच्यामुळे या नोटीसच्या माध्यमातून आपल्याला समजेल 2 दिवसामध्ये ते कोणती कागदपत्र सादर करतील। त्यांचं कोणतेही उत्तर आलं नाही तर पुढे आयोग त्यावरती कारवाई करेल। ज्या वेळेला एखादी महिला अशा पद्धतीने महाराष्ट्रातल्या मुंबईमध्ये उघडी नागडी फिरत असताना समाज माध्यमांमध्ये हे व्हायरल होत असताना त्याची स्युमोटो मध्ये दखल का घेतली गेली नाही आणि त्याच्यावर कारवाई का केली गेली नाही? हिअरिंग घेणं आणि केसेस सोडवणं हे तर तुमचं कामच आहे। तर सातारमधील मांढरदेवी यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे। शाकंभरी पौर्णिमा या यात्रेच्या महत्त्वाच्या दिवशी राज्यातील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये किंवा भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी काही निर्बंध लावण्यात आले। साताऱ्यातील मांढरदेवी यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाल्याचं आपण बघतोय। शाकंभरी पौर्णिमा यात्रेच्या महत्त्वाच्या दिवशी राज्यातील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये, भाविकांची कोणती गैरसोय होऊ नये यासाठी काही निर्बंध लावण्यात आलेले आहेत। यापूर्वी आपल्याला मांढरदेवीच्याच ठिकाणी झालेली एक घटना आजही लोकांच्या स्मरणात आहे आणि त्या घटनेमध्ये काही भाविकांना आपला जीव देखील गमवावा लागला होता। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा तिथे अशा प्रकारची काही घटना होऊ नये, चेंगराचेंगरी होऊ नये या दृष्टीने म्हणून सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे। सुरक्षा व्यवस्था देखील चोख ठेवण्यात आली आहे। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मांढर देवस्थानाला यात्रेला सुरुवात झालेली आहे आणि या यात्रेचा आजचा दिवस जो आहे हा मुख्य दिवस असून या ठिकाणी लाखो भक्तांनी हजेरी लावलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण जर एकंदरीत पाहिलं तर माझ्या पाठीमागे आपण बघू शकता की भाविकांची जी गर्दी आहे इथं वाढताना पाहायला मिळते। हे भाविक जे आहेत श्रद्धेनं आणि आपल्या काळूबाईला भेटण्यासाठी या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। जसं महाराष्ट्रातनं या ठिकाणी भाविक येतात तसं महाराष्ट्राच्या बाहेरून देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात आणि या ठिकाणी पूर्णपणे भाविकांची गर्दी जी आहे हे देवीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीतच हा जो दिवस आहे आणि हा जो यात्रेचा मुख्य दिवस आहे या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी पाहायला मिळते। हे जे मंदिर आहे या ठिकाणी मंदिराला देखील मोठ्या प्रमाणात फुलांची सजावट केलेली आहे, तसंच लाईटीची देखील सजावट केलेली आहे। एकंदरीतच बघितलं तर हे वातावरण जे आहे पूर्णपणे उत्साहाचं आणि भक्तिमय वातावरण आपल्याला पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत ओलमसह सचिन सावंत, न्यूज 18 लोकमत, सातारा।